जय शिवराय भावांनो, मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या गावाकडच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, उद्या आहे कार्तिकी एकादशी आणि पंढरपूरचा मोठा उत्सव. तर आपल्या गावामध्ये श्री विठ्ठल रखुमाईचं दर्शन आपल्याला होत असतं. अगदी नेहमीच आपल्या गावामध्ये आपण बघू शकतो विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि अगदी सालाबादप्रमाणे याही वर्षी अगदी जोरदार उत्साहात आपल्याला कार्तिकी एकादशीचा आहे ना कार्यक्रम साजरा करायचा आहे. आणि आता रात्रीची वेळ आहे, तर आता जेवून आलेलो आहे. तिकडून संकेत दादा आवाज देतो आपल्याला. आता जेवण वगैरे आलो, जेवायच्या आधीसुद्धा आलो. तर जेवायच्या आधीसुद्धा आहे ना थोडं काम करून गेलो होतो आणि आता जेवून आलो आहे. तर आता फुल नाईट करायची आहे आपल्याला. सकाळी लवकर 5:30 वाजता काकड आरतीची वेळसुद्धा आहे, 5 वाजता अभिषेक आहे, त्यासाठी सुद्धा हजर राहायचं आहे. पण बघूया, आपण झोपायला तर नाहीच भेटणार आहे बहुतेक, कारण खूप काम करायचं आहे ह्या टायमाला आपल्याला. तर बघूया, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघा, तुम्ही नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर म्हणजे बघू शकतो अगदी आपल्या गावाकडे आहे ना पावसाने तर खूपच धुमाकूळ घातला आहे. आता जरा थांबलाय म्हणून मला आहे ना थोडा बाहेरून व्हिडिओ घ्यायला भेटतोय. थोडा बारीक बारीक चालूच आहे. आणि आपण बघू शकतो आपण आपल्या मंदिराची सजावट कशी भारी केलेली आहे पावसाळे दिवस असताना सुद्धा. तर जाऊया आपण, बघूया आतमध्ये काय काय तयारी. जेवायच्या आधी आपण आहे ना अंगणात आपली तुळस आणि लाईटिंग वगैरे मस्त. मोरडीतले राऊत काकांना सांगितलं आहे लाईटिंगचं काम. इकडे तयारी तर सुरूच आहे. आपण जेवायला गेलो होतो, विशालला लवकर जेवायला गेलो होता, निवाती यांना पण लवकर जेवण आहेत. आणि आपण जेवायच्या आधी आहे ना हे मस्त असे आहेत ना पताके मारलेत. तर मगाशी काय व्हिडिओ घेतला नाही, व्हिडिओ बनवायचा काही प्लॅन नव्हता, पण नंतरला विचार आला की अजून आपल्याला खूप काही डेकोरेशन करायचं आहे. तर बघूया यावर्षी 2025मध्ये आपण कार्तिकी एकादशी निमित्त आहे ना काय काय डेकोरेशन करणार आहोत. काय राजूदा, किती तयारी केली हो? बघू शकतो. आता आतमध्ये सुद्धा बाकी आपल्याला तर ना गाभारा सजवायचं आहे. दिवसभर अगदी गावमोडा होता, साफसफाई वगैरे केलेली आहे मंदिराची. आणि आत्ता बाकीची सर्व तयारी आहे. इकडे महिला मंडळाने रांगोळी काढले होते, परंतु त्या रांगोळीची वाट लागली. तर आपल्याला आहे ना पुन्हा नवीन रांगोळी काढायची आहे अगदी सालावतप्रमाणे. आणि संकेतचं काहीतरी प्लॅन चालला आहे, बघूया. आपण आता चालू आहे बघतोय म्हणजे आपली दिंडीसाठी आहे ना पालखी पण अगदी सजवून तयार केलेली आहे, म्हणजे तयार झालेली आहे. आणि आतमध्ये आपलं काम चालू आहे. आणि इकडे काय कारागिरी चाललं आहे ना ते आपल्याला बघायला भेटणारच आहे. काहीतरी वेगळं प्लॅनिंग आहे या वेळेला, बघूया. तर लोक बसलेत सर्व. इकडं काय पाहिजे? आणि इकडे काय चमकी सर्व पॅकेट आणले आणि फेविकॉल. आणि इकडे मस्त काहीतरी नवीन डिझाईन डेकोरेशन करायचं आहे. कशात फेविकॉल घेतोस डायरेक्ट पिशवीतून? थांब, काहीतरी घेतो. तर म्हणजे बघू शकतो आपण आपले ना प्रयत्न अगदी चालूच आहेत. आणि काहीतरी नवीन यावर्षी आहे ना आमच्या मनात आलं काहीतरी नवीन डेकोरेशन करूया म्हणून हे सर्व चाललं आहे. फेविकॉल लावून त्यावर चकमकी लावायचा प्लॅन आहे. तर पूर्ण झाल्यानंतर आपण बघणारच आहोत. तर बघू शकता आम्ही कलाकार कारागीर कोण कोण आहोत. तो बघा, मोठा कारागीर संकेत साळवे, कसं तुषार आणि संकेत दोघेजण फेविकॉल लावत आहेत. सोहेल आहे, बंटी आहे आणि मी, आम्ही 5 जण आहोत. पुरवून घ्या रे. आणि बघू शकता एक छोटासा नवीन प्रयत्न केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे डिझाईन सुद्धा बनते. बघूया, पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बघायला भेटेल. छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघतोय आपली तयारी. अगदी बघतोय आपण दरवाजाला वगैरे सुद्धा गोंड्याचे हार वगैरे तोरण लावलेलं आहे. सकाळी काकड आरती होईल आणि त्यानंतर अभिषेक, कपडे वगैरे वस्त्र परिधान करून देवाला काकड आरती होईल. आणि आता वाजलेत, बघू शकतो आपण, आता वाजलेत 12:23 आणि अजून आपल्याला काम बरंच आहे. जवळजवळ सकाळ होणार आहे. झोपायला काय भेटणार नाही असं वाटतंय मला तरी, पण बघूया आता काय होईल ते.
भाजी काढलीच नाही ना म्हणजे आता आहे ना, बघूया आपण फायनल लुक. अजून आपल्या साफसफाई करायची तर आहेच. बघू शकतो आपण गाभाऱ्यात अगदी मकरसुद्धा थोडंसं आहे ना चमकी लावून एकदम आहे ना सजवलेलं आहे. थोडीशी फिनिशिंग दिलेली आहे. आपण बघू शकतो एक वेगळंच लुक थोडंसं ट्राय केलं आहे. सर्व पसारा पडलेला आहे, खुर्च्या वगैरे, चमकी वगैरे सर्व कचरा केला आहे. तो आता साफ करावा लागणार आहे आपल्याला. जबरदस्त वाटतंय. तर बघा मंडळी, मी बोललो अगदी आज आपली फुल नाईट आहे आणि 4 वाजलेले आहेत. टाईम बघू शकता तर 3:59 आणि आपली रांगोळीसुद्धा काढून झालेली आहे आणि आपण सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. अगदी विठ्ठल रखुमाईचा अभिषेकसुद्धा झालेला आहे. अभिषेकासाठी मंडळी आता यायला सुरुवात आहे. अभिषेक झालेला आहे. आपण बऱ्यापैकी 4-5 मंडळी आहोत. तर मंडळी आजचा म्हणजे आता नवी पहाट उजाडलेली आहेच आणि आपण अगदी रात्रभर छानपैकी सुंदर असं डेकोरेशन बघितलं आजच्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि याच्या पुढचा आपला कार्तिकी एकादशीचा उत्सव आमच्या सातांबा गावामध्ये कशा पद्धतीने साजरा केला जातो त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. तर नक्कीच आवर्जून तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.